आय डी कार्ड कसे बनवायचं पहिले स्टार्ट नंतर इन्सर्टमध्ये आल्यानंतर शेप घ्यायचं. शेप नंतर काय करायचं, रेक्टँगल, पुन्हा इन्सर्ट, पुन्हा शेप, पुन्हा रेक्टँगल. त्याच्यानंतर आउटलाईन काय करायची, नो फिल करून टाकायची. आउटलाईन वाढवण्यासाठी शेप आउटलाईनला क्लिक. आता इथून आउटलाईनला तुम्ही कोणताही कलर देऊ शकता. आता त्याच्यानंतर नाव ॲड करण्यासाठी आय डी कार्ड किंवा शाळेचं नाव, तर मी टाईप करतो आय डी कार्ड. सिलेक्ट करून घ्यायचं, होममध्ये यायचं, अप्पर केस कॅपिटल केलं आहे आणि त्याला इथून थोडं याला वाढून घेतलं, याला बोल्ड करून टाकलं. त्याच्यानंतर इन्सर्टमध्ये आल्यानंतर टेक्स्ट बॉक्स घ्यायचा. टेक्स्ट बॉक्स दोन पद्धतीने घेतात, एक इथून घेता येतो आणि एक इथून सुद्धा घेता येतो. मी इथून घेऊन टाकतो. आलं. फॉर्मॅटमध्ये आल्यानंतर शेप फिलला क्लिक करायचं, पिक्चरला क्लिक करायचं. याच्यामध्ये तुम्ही कोणताही पिक्चर घेऊ शकता. मी घेतो लेकरू, हा लेकरू घेऊन टाकला. आल्यानंतर याची जी आउटलाईन आहे, मला आउटलाईन काढायची, त्या आउटलाईन काढली. इन्सर्टमध्ये आल्यानंतर टेक्स्ट बॉक्स घ्यायचा. आता इथे मी नाव घेतो, आय डी नंबर, आणि DOB म्हणजे डेट ऑफ बर्थ. त्याच्यानंतर ही आउटलाईन काढण्यासाठी शेप फिल, नो आउटलाईन निघून गेली. आता याच्यामध्ये तुम्हाला कलर द्यायचा असेल तर फॉर्मॅटमध्ये आल्यानंतर तुम्ही इथून कोणताही कलर देऊ शकता किंवा पिक्चर घेऊ शकता. मी घेतला. आता हे पिक्चर घेऊन टाकतो. बॅकग्राऊंड घेतो मी, हा घेतला बॅकग्राऊंड. आता याला सिलेक्ट करायचं, होममध्ये यायचं आहे. होममध्ये आलं थोडीची साईज वाढून घ्यायची आणि याला कोणताही एक कलर देऊन टाकायचा. हे झालं आहे बोल्ड. अशा प्रकारे आपला आय डी कार्ड बनवून झालं आहे. थँक्यू.